महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी होती. योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. पहिल्या नगरच्या नेवासामधील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या. जिवंतपणी मदत झाली नाही. मी मेल्यावर इतर शेतकऱ्यांना तरी मदत करा. आत्महत्येपूर्वीचा बाबासाहेब सरोदेंचा व्हिडिओ व्हायरल. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती निवडणुकीत समर्थनासाठी ठाकरे पवारांना फोन केला. ठाकरे म्हणाले, चर्चा करून कळू तर विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटण्याची भीती आहे का? फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राऊतांचा निशाणा. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मोठी घोषणा. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी असणार. मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यांच्या विळख्या. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठाले खड्डे. वाहन चालकांची डोकेदुखी वाढली तर खूप मेहनत घेऊन सरकारनं जमिनीवर चंद्र दाखवला. विरोधकांची टीका.